हे गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग आणि गुड मॉर्निंग. आज आत्ता उठलो आहे मी. 6 वाजले. टाईम बघू शकतो, 6:30 वाजून झाले. डोळ्यात अजून झोप आहे. तिला उठवलं पण ती काही उठली नाही. हातपाय दुखत आहे म्हणे तिचे, पण डेडिकेशन माझ्यात आहे. मी उठलो, मलाही झोप येऊन राहिली. ती असं वाटत होतं कुठेतरी बॅक ऑफ द माइंड की थोडंसं झोपून घेऊ, काही नाही होत. पण नाही, ब्लॉग एडिट करायचे आहे मला आणि डेली ब्लॉग गेले पाहिजे. त्यासाठी मी म्हटलं चला सकाळी सकाळी उठतो, वॉक करतो. पहिले मी थोडीशी वॉक करून घेईल, नंतर मग ब्लॉग एडिट करील. कारण की ऑफिस राहते. काल तर मी सुट्टी घेतली होती, बरं नव्हतं वाटत मला म्हणून. आणि ऑफिस राहते त्याच्यामुळे काही वेळ मिळत नाही मला ब्लॉग एडिट करायला पूर्ण दिवसभर, म्हणून ब्लॉग थोडेसे लेट जाते. पण आता मी ठरवलं आहे की सकाळी उठेल काही झालं तरी. सो मी उठलो आहे. आवाज माझा अजून तसाच आहे. सो चला, मी आता शूज काढून ठेवले, मशीन आणतो इकडे. मी वॉक करतो पहिले आणि नंतर मग बोलतो तुमच्यासोबत. ब्रश झालेला आहे माझा आत्ता जस्ट. चला, रेडी झालेला गाईज. शूज घातलेले आहे आणि वॉकपॅड पण आपण आणून ठेवलं आहे. अर्धा तास वॉक करतो मी. तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा गाईज. 1 hour later. काहीच गळा सुकला आहे. फील सो गुड. 2 किलोमीटर कंप्लीट झाली आणि बघा घाम बघा. अंदरून पूर्ण धारा चालल्या. आणीचं आता पाणी पितो, आंघोळ करतो आणि ब्लॉग एडिट करायचा आहे. सो चलो गाईज, वन्स अगेन गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. सकाळचा मोसम इकडे फार मस्त आहे, थंड थंड पूर्ण. चला गाईज, आता आंघोळ करतो मी. आंघोळ करतो. 7 वाजले काही सकाळचे. चला काहीच, मी आता जातो आंघोळीला. आल्यावर बोलतो मी. आंघोळ झालेली आपली. वाजल्या इकडे 7:30. जानू अजूनही झोपली आहे. सो खूप फ्रेश वाटतं एकदम. आता तूप आणि गरम पाणी मी घेईल, ब्लॉग एडिट करायला बसेल. असं वाटते ना, असं जर केलं तर पूर्ण दिवस एन्जॉय केल्यासारखं वाटतो. नाही तर 8 वाजता उठलं, 9 वाजेपर्यंत तिचं आईचा नाश्ता होतो. आमचं डेलीचं रुटीन आहे. मग लगेचच मला तिकडे बसावं लागते ऑफिस करायसाठी. म्हणून काही टाईम वेस्ट करायचा नाही आहे. आणि मी तर ठरवलं आहे की करायचं आता काहीतरी करावं लागेल. टाईमपास केल्याने होणार नाही. टाईमपास नाही म्हणू शकत, पण तरी डिले केल्याने काही होणार नाही आहे. कारण की ब्लॉग अपलोड करू तेव्हाच व्ह्यूज येईन, तेव्हा चॅनल मॉनिटाईजकडे जाऊ शकतो. यूट्यूब इज नॉट अ जोक. कपडे धुवून टाकतो, वाळत टाकून देतो आणि A few moments later. गुड मॉर्निंग नातू. आम्ही उठलेलो आहे. वाजले आता 8:30 वाजताच उठतो आम्ही सकाळी. एवढा लहान तू नंतर उशीर नाही. सकाळी सकाळी मला तुला पाहायला उठलं. गुड मॉर्निंग. आम्ही उठलो आहे सकाळी सकाळीच उठतो मम्मी पप्पासोबत. चला, मी आता तर ब्लॉग एडिट करून राहिलो तू. सो फायनली वर्कआउट झाली आणि आंघोळ वगैरे केली छान मस्त. आता स्किन केअर रुटीन केलं. चेहऱ्याला थोडंसं नवीन प्रोडक्ट लावलं. बघू आता हे सगळे डाग कमी होतात का. कारण
कारण आणणारा व्यक्ती जरा स्पेशल आहे तर होऊ शकते. म्हणजे डार्क सर्कल गौरव जास्त दिसते ना. अच्छा, एक एक मुरमुरा उचलून उचलून आम्ही खातोय आणि इकडे तिकडे पडतोय. कम 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 फास्ट, कम फास्ट, कम कम कम. पडशील अबे साले. पडशील पडशील, हळू हळू. हे बघा आमच्या ते असं चालतं. नको तिच्या टोंगळ्याला लागेल. लॅगिन नाही घातलं सगळे टोंगळ. आणि इकडे ये बाळा, इकडे ये. कम ये, कम ये मम्मू, कम फास्ट, ये मम्मा, ये कम फास्ट, ये. कम कम कम. ओ बच्चा, ओले बाबले, कम म्हटलं लगेच समजतं माझ्या पिल्लीला. हा पापा. नाही झाली म्हणा. गाईजला सांगू सगळ्यांना, नाही झाली माझी. आमची सगळ्यांची नाही झाली. प्ले झालो. आम्ही असं खेळतो आता. ही अशी ना खेळते दिवसभर. मुरमुरे पाहिजे सगळं फेकून दिले आणि ते खाऊन झाले. नको रे खाऊ दे. खायला चालली होती तर काय पडशील. वाघाचा आवाज कशाला काढता पप्पा? जंगलमध्ये आहे ना आम्ही, जंगल सफारी करतोय ना. तू आधी लॅगिन घाल बेटा, तुझे सगळे टोंगळे काळे होणार ते. चेपटू चेपटू. A few inches later. तर काहीच वाजले आता इथे 1 वाजलेला आहे आणि मोसम बघा तुम्ही बाहेरचा. मस्त पाऊस चालू आहे. तुम्हाला दाखवतो मोसम बघा किती भारी चालू आहे. पाऊस चालू आहे मस्त बाहेर आणि सगळे कपडे लटकवलेले आम्ही. तर आज जेवणाला सुट्टी असून फक्त आमच्याकडे पेटीज बनलेले आहे. जे की पेटीज तुम्हाला माहिती आहे आलूच्या बनते. पेटीसचे प्रकार वेगवेगळे राहते. पेटीसचे प्रकार. तर काहीच नाश्ता झालेला आहे मस्तपैकी आणि 1 नंबर झाली होती पेटीस. आणि मॅडम पण आम्ही पेटीस खाऊन झाले. मॅडम तुम्ही बोलणं चाहोगे? कशा आहे पेटीस? आणि ज्या सेपरेट बनवल्या जाते सेपरेट तुपात बनवलेले त्या. तिखट वगैरे नाही. चला आता माझा ब्रेक खतम होते तर मी ऑफिस करतो आणि बाहेरचा एकदम मस्त मोसम झालेला आहे. सो तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि जर नवीन असेल तर गाईज प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, चलो. आणि बाकीचा ब्लॉग हा पुढे कंटिन्यू करेल, जान्हवी करेल. ठीक आहे. 1 hour later. तर काहीच आत्ता उठली मी, कारण मला झाला उशीर आणि गौरव सकाळीच उठलेला होता. 2 दिवस झाले कंटिन्यू पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. एवढी थंडी वाटत आहे की भयंकर. हवा आणि बाहेर हवा पण आहे आणि बारीक 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 कंटिन्यू पाऊस सुरू आहे नॉनस्टॉप कालपासून. त्याचबरोबर आत्ता आम्ही उठलेलो आहे. मम्मा उठली की आम्हाला उठायलाच पाहिजे, कारण आम्ही झोपून राहू शकत नाही ना ना कळले. आपण उठलं की उठून जाते लवकर. सो त्यामुळे आणि पण उठली आत्ताच आणि आता तिचा नाश्ता तिचे पप्पा बनवत आहे. तर तिला नाश्त्यामध्ये सकाळी ओट्स, डेट्स, कधी कधी केळ असतात ते पण मिक्स करून देतो आम्ही. तर असा तिचा नाश्ता असतो सकाळचा, म्हणजे थोडा हेल्दी नाश्ता म्हणू शकतो आपण. तर मी ओट्स आणि पोह्याचं सेरेलॅक बनवून ठेवलं होतं, जे म्हणजे घरीच बनवलं होतं मी रोस्ट करून. तर त्याच्यामध्ये मग डेट्सची प्युरी वगैरे ॲड करून आम्ही तिला देतो नाश्त्यासाठी. सो ते आता गौरवला पण माहिती आहे कशा पद्धतीने देते. तर त्यामुळे गौरव तयार करतो आणि मी तिचं दिवसभराच्या नाश्त्याचं बघते. कारण सकाळी कसं असते ना, झोपेतून उठली की एक जण आम्हाला घेऊनच बसावं लागतं थोडा वेळ, नाही तर आमचं मूड खराब राहतो सकाळी सकाळी. हा ना मग पट्टी, हा ना. ए पिल्लो, काय झालं? हे गाईज, गुड मॉर्निंग ऑल. से गुड मॉर्निंग ऑल. आणि मी उठल्याबरोबर पहिले तर आधी कपडे चेंज करून घेते, कारण मला वेळ असतो. सकाळी उठल्याबरोबर पहिले कपडे चेंज करून आपल्या कामी लागावं लागते. तर गौरव इकडला पोछा वगैरे करून घेतला होता, कारण आणि उठलं आणि इकडे खेळते.
मी पाणीसुद्धा नाही पिली आज सकाळी उठली तर बेडरूमचा पोछा झाडू वगैरे व्हायचा कारण तिकडे गाद्या वगैरे होतं ते सगळं आवरलं आता गौरवने. आणि आता एक तिकडला बेडरूमचा आता बेडरूमचा म्हणत आहे मी, इकडलं झालं ना. सो आता मी तिकडल्या बेडरूमचा झाडू पोछा करून घेते आणि खेळते थोडा वेळ. आणि तुझे पप्पा नाश्ता देणार ना आता बिट्टू. तर काही सकाळी सकाळी मी वॉक केली, तुम्ही बघितलंच. आणि आत्ता उठली आहे आणि हे बघा बंधू कार्टून आतापर्यंत मी बोलली तर एवढं नाही हसली, थोडस. आणि कार्टून न्यूज बघता बघता एवढी एकसाथ बघून राहिली न्यूज एकसारखी. आणि सकाळी सकाळी पावसाचं दाखवतो म्हटलं तर डेटा फुल झाला होता. डेटा काढलं झोप येत आहे. आणि मॅडम बघा लेकिन एक सेकंड And the other Congress leaders, in fact, the other opposition leaders had also joined the protest, including Akhilesh Yadav and including Supriya Sule. They had also joined this protest, but they were also detained. And after being detained, Rahul Gandhi released this video message charging the Prime Minister. Let's listen in. डू यू अंडरस्टँड द न्यूज? This morning I आणि लुक ॲट मी, डू यू अंडरस्टँड? तिला आम्ही न्यूज पाहून राहतो, आमच्या न्यूज पाहायच्या होत्या, आणि तिला इंग्लिश न्यूज लावून दिल्या. पाहते ती थोड्या वेळ पाहिन. आम्ही रिमोट तोंडात टाकून टाकून खराब केला आणि टी व्ही ऑटोमॅटिक बंद होते आणि ऑटोमॅटिक चालू होते. हो ना झुंगा? तर गाईज आता आणीची आंघोळ करून दिली आहे. एवढ्या थंडीत आम्ही आंघोळ केली आणायची, कारण आम्हाला असं वाटतं की तिची आंघोळ केली तर ती फ्रेश राहते. एवढ्या थंडीत पण आंघोळ केली आहे कारण की बाहेर मस्त झणझणीत पाऊस चालू आहे. बघा थांबलेला थोडासा पण तरी चालूच आहे चिरकी. इकडे मस्त चाय बनलेला आहे, चाय पिणार आता मस्तपैकी. आणि नाश्ता खायचे. अलेक्सा स्टॉप. तर मस्त आता तर मस्तपैकी नाश्ता खायची इच्छा होऊन राहिली आहे. मोसम खूप थंड थंड आहे एकदम. पण यार ते आता राहत नाही यार तिथे, ते चौकात राहत नाही, काय माहिती. तर चला तर चहा बनवतो. वेळ झाली इकडे 9:45 वाजून राहिलेला आहे. सो चलो गाईज, हमको जंग पे जाना है. चहा काढून घेतो आणि औषध पण झाले आहे. सकाळीच आम्ही औषध पण क्लिअर करून टाकतो कारण की मग झंझट नाही दुपारी द्यायचे. हां ब्लॉग आता छान दिसते. हां तर आता क्लिअर ब्लॉग दिसते. तर चला गाईज, मी आता पटकन चहा बनवून घेऊ. इकडे चहा झालेला आहे. आज नाश्त्याचा करशील का? काही पण वॉट एव्हर यू वॉन्ट. हां पोहे बघ. मम करते. चला गाईज. सो फायनली गाईज माझी इकडे आंघोळ झालेली आहे आणि पूजा पण झाली. पूजा करून घेतली आणि इकडे माझं ऑफिस सुरू आहे. तिकडे आणि झोपलेली आहे आणि माझं ब्लिंकिटचं पार्सल आलं आहे ते मी घेते. आणि झोपली होती. इकडे मी साधं वरण बनवलं, चपात्या झालेल्या बनवून आणि इकडे भातसुद्धा झालेला आहे बनवून. आणि यावेळेस गौरव बाजार आणायला गेला पण नाही कारण पाऊस पण होता आणि त्याचं ऑफिस लेट सुटतं, सो म्हणून गेला नाही तो. तर मी ब्लिंकिटवरनं काही सामान ऑर्डर टाकलेलं आहे जे की आलेलं आहे, डोरच्या बाहेर आहे. ते म्हणजे घ्यायचं आहे मला. ते ॲक्च्युली ब्लिंकिटवरून जे ऑर्डर टाकला तेव्हा ब्लिंकिटवाले येतात आणि हे खूप चांगलं आहे की डोअरबेल वाजवत नाही. म्हणजे तिथे आपल्याला मेन्शन करता येतं की डोअरबेल नका वाजवून, कारण आणि झोपलेली आहे. ती जर उठली तर मला कोणतंच काम करू देणार नाही. सो म्हणून त्याने डोअरबेल न वाजवता पार्सल बाहेर ठेवलं आहे. ते घेऊन येऊ आपण. तिकडे निवांत झोपलेली आहे बेडरूममध्ये. सो आपलं पार्सल आलेलं आहे.
ॲक्च्युली आता पावसामुळे तर लागतेच आणि तिला पण त्रास नको ओलावल्याचा आणि पॅन्ट तरी किती चेंज करणार, खूप जास्त प्रॉब्लेम होतो, किती पॅन्ट सुकवायचा प्रॉब्लेम होतो. सो म्हटलं जाऊ दे आता काही दिवस ठीक आहे बोलून घेतं. डायपर असले ना की मला खूप कन्व्हिनियंट होतं, कारण माझ्या कामामध्ये भरपूर वेळ जातो, त्याच्यामुळे मला डायपरचा वापर करावा लागतो. आणि हा जो पॅकेट हा 300 समथिंग काहीला आहे आणि याच्यामध्ये 42 म्हणजेच 42 स्मॉल साईज लागते आणायला आणि 42 डायपर असतात. सो ठीक आहे, आता सध्या तरी काय करणार, खर्च तर होणारच. फ्रेश आवाज फ्रेश. सो इकडे सांबार बघू शकता किती फ्रेश आलेला आहे. आणि सेकंड थिंग वालाच्या शेंगा, हिरवी मिरची, थोडीफार भेंडी बोलवली सो ती आलेली आहे. फणसची भाजी खूप दिवस झाले खाल्लेली आहे म्हणून ते पण. गाजर बोलवले, पण गाजर एवढे सारे आले. गाजर मी थोडेसेच बोलवले होते, म्हणजे कितीतरी 27-28 रुपयाचे काहीतरी बोलवले मी हे गाजर. एवढे सारे गाजर आले. आणीला लागतात, मला खिचडी वगैरे बनवते तर तिला ती अशी टेस्टलेस असलं ना की ती खायला नाही पाहत, म्हणून मी गाजर बोलवले, कारण तिला मग गाजर कशामध्ये पण टाकून देते मी. थोडं गोड पण आहे तो, तर टेस्ट छान लागते तिला. सो सेकंड थिंग कारले. मला आता कारल्याचीच भाजी बनवायची होती म्हणून मी वेट करत होते. बोलवले मी आता बनवायसाठीच. मिनीवाले छोटे छोटे मी आलू बोलवले आहे, हे पण आणीसाठी, कारण आता आमच्यापेक्षा जास्त तिची दिसा महत्त्वाचं आहे. बघ आलू बघ, एक आलू टाकला ना तिचं आरामात होऊन जातं. आणि लिंबू हे बघ किती फ्रेश आले ना. सो मला रोज मॉर्निंगला लिंबू लागतात, त्याच्यामुळे मी लिंबू बोलवले. आणि इझी पण जाईल नीट क्लीन करायला, गौरवचं कामाचं हे काय. ठीक आहे, चलो. एक पार्सल आलं ब्लिंकिटचं. काही सामान मी जिओ मार्टवरनं टाकलं आहे, ते यायचं आहे, ते पण येईल थोड्या वेळात. सेकंड पार्सल पण आलेलं आहे, जे जिओ मार्ट मंथली पॅकेज खूप कामाचं आहे. गौरव मी फ्रेश केळं ना, इमॅजिन मी नाही करू शकत की ऑनलाईन मला म्हटलं नाही की फ्रेश केळं येईल. आणीसाठी केळं बोलवले मी, बघते म्हटलं कसे येतात, तर पण फ्रेश आले एकदम फ्रेश केळं. अपना काम बनता तो लिव इट. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. अपने को ये कचरा डालने के काम में आ जाएगी, आणि के डायपर वायपर कचरा डस्टबिन में डालने के काम आएगी. ये भी गुंडाड़ने के काम आएगी, लेकिन 1 सेकंड. ये भी गुंडाड़ने के काम आएगी. प्लास्टिक सांभाळून ठेवला म्हणून सांगितलं, पण गौरव मला बिलकुल डस्टबिन बॅग आणून देत नाही पहिले, म्हणून मी बोलवून घेतला. चलो गाईस, तर मी आता बनवते करेल्याची भाजी. सो पहिले तर करेली मला भिजत घालावं लागेल मिठात, तर ते काम करून घेते मी. त्याच्यानंतर पटाकसे भाजी बनवून बोलते गाईस. सो गाईज इकडे भेंडीची इकडे जे सगळ्यात छान आणि सगळ्यात आवडीची गोष्ट माझ्या दुश्मनांची कारल्याची भाजी. सो असं काही नाही, माझे दुश्मन कोणी नाही आहे, सगळे फ्रेंड्सच आहे. दुश्मनालाही फ्रेंड म्हणायला लागते. तर अशी छान मस्त टेस्टी आणि स्पायसी मी इकडे कारल्याची भाजी बनवलेली आहे आज. या सगळे जेवण करायला. आणि कारल्याची भाजी किती लोकांना आवडते ते मला कमेंट करून सांगा. सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंट करून विचारते मी, पण तुम्ही सांगत नाही. पण चला ठीक आहे, काही हरकत नाही. पण कारल्याची भाजी स्पेशल आहे, तर किती लोकांना नाही आवडत ते सांगा. कारण मला एक माहिती आहे, बऱ्याचशा लोकांना कारल्याची भाजी आवडत नाही, आणि मी पण त्यातलीच होती. गौरव पण त्यातलाच होता की आम्हाला कारल्याची भाजी बिलकुल नाही आवडायची. पण आजकाल माहीत नाही काय क्रेज चढला, आम्हाला कारल्याची भाजी एवढी आवडायला लागली की रोजही खाल्ली तरी बोर नाही वाटत. म्हणजे माहीत नाही, हां एकचदा फर्स्ट टाईम बनवली मी आता मागे 2-4 दिवसाआधी, तेव्हा खूप छान झाली होती. म्हणून म्हटलं चला पुन्हा एकदा बनवा. तर आता आणीला जेवण चारते मी. तर बोलते गाईज, चलो. आज मी आणीच्या वरणामध्ये कॉर्न्स टाकले होते आणि चपातीचा काला, असं तिचं जेवण बनवलं आहे आज. वरण चपातीचा काला, ज्याच्यामध्ये मी वरणात कॉर्न्स शिजवले आणि छान मस्त आज आम्ही टेस्टी जेवण करणार आहोत. एकदा ओरडून दे ना मग. कसं ओरड
राईट, गुड गर्ल. बस असं कुठे ओरडायचं नाही. ओके. पब्लिक प्लेसवर तर बिलकुल नाही ओरडायचं. मम्मा पप्पा सोबत कुठे बाहेर गेलं तर ओरडायचं नाही. ओके. बस. इनफ. ओके. गुड. चल जेवण करून घेऊ. हां, ओरडायचं नाही मग. आम्ही ओरडण्यात खूप हुशार आहे है ना. सांग बरं, ओरडण्यात खूप हुशार आहे ना आपण. असं ओरडायचं नसते. बॅड मॅनर्स है ना बाबू. गुड गर्ल ना. नो बाबा, नो. बॅड मॅनर्स. डोंट शाउट. ओके. चल जेवण करायला भूक लागली असेल. बराच वेळ झाला. झोपली होती आतापर्यंत म्हणा. आता मम्माने जेवण बनवलं. आता मी जेवण करते मला छान छान. आम्हाला दाता आले. दाखव किती आले. Show your teeth. How many teeth? Show your teeth. How to show your teeth? Up 4 and down 4. Okay. Total 8. 8 teeth. Okay. E. Open your mouth. Open your mouth. E. Open your mouth like Papa. E. Like Mama. E. E. You don't do that? Okay, fine. चलो जेवीकडून. वेलकम बॅक टू अनदर डे. आणि आज मला सुट्टी आहे. मी जायचं होतं कुठेतरी बाहेर. मला गावाला जायचं होतं, पुलगावला. थोडं बँकेत काम होतं, पण पाऊस कंटिन्यू चालू आहे बाहेर, त्याच्यामुळे मी जाऊ शकलो नाही. आणि मॅडमनी कार्यक्रम केला तर त्याचा पुन्हा आंघोळ दिली करून सकाळी सकाळी. तर म्हटलं जाऊ द्या, सकाळी आंघोळून गेले. हो ना पिल्लू. वाजले आता 10:30 वाजून राहिले. आमचं काहीच नाही पिलं. आम्ही चहा पण नाही पिलो. आणि टोमॅटोने खारी बोलवली आहेत, मस्का खारी. आणि हे नव्हते टमाटर, टमाटर बोलवले. आणि बॅग नव्हते तर बॅग बोलवले. आणि इकडे मॅडमची मस्त तयारी चालू आहे. काय घ्याय दरवाजा लावला. खूप थंडी होऊन राहिली. सकाळपासून रात्रीपासून पाऊस चालू आहे कंटिन्यू. कुठेच जायची इच्छा नाही. अशी थंडीत अशी वाजून आली आहे भयंकर, का विचारू नका. मस्त आलू भजी खायचे का आपण. मस्त आलू भजी खायची इच्छा होती आमची. आलू भजी म्हणजे ते स्लाइस करून मारले. आलू भजी बनवू आम्ही. चहा वगैरे पिऊन घेतो आता, कारण की खूप दिवस झाले चहा नाही पिलो. त्या दिवशी पिलो होतो, नंतर आम्ही खूप दिवसापासून चहा नाही पिलो. म्हटलं आज चला एक खारी आणलेली आहे, खारी खाऊन घेऊ. आणि करणार आहे आम्ही फाफडा. तर फाफडामध्ये ही कशी बनवते का माहिती. आणि नाश्ता जेवण झालं, नाश्ता झाला. आता काय खात आहे ती. मुरमुरे.